गेस्ट हाऊसमध्ये स्वतः आमदार त्यांना पकडायला गेले. बिबट्याला काही लोकांनी काठीने मारहाण केल्याचा पण व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. काय वाटतं भाऊ आपल्या एकंदरीत या प्रकरणावर? हा बिबट्या पकडला म्हणजे त्या ठिकाणी फॉरेस्टचे अधिकारी आले होते. त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलेलं होतं. त्या बिबट्याला त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं आणि अशा स्थितीमध्ये आमदारांनी त्या ठिकाणी लाठीने मारहाण केली. एक प्रकारे तो बिबट्या जर या स्थितीमध्ये नसता आणि त्यांनी पकडलं असतं तर त्यांचं कौतुकच केलं असतं. परंतु अशा रीतीनं कारवाई करणं किंवा मारहाण करणं किंवा लाठीनं मारणं हा गुन्हा आहे. हा फॉरेस्टच्या माध्यमातून केलेला गुन्हा आहे. ज्यामध्ये फॉरेस्टचे अधिकारी होते त्या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी इंजेक्शन दिलेलं होतं. तो 15-20 मिनिटांना बेहोश होते इंजेक्शन दिल्यानंतर आणि त्यामधल्या कालखंडामध्ये लाठीनं मारहाण करून आम्ही पकडल्याचं दाखवलं. पकडला आनंद आहे, परंतु नियमबाह्य कृती आहे. भाऊ एक आदित्य तटकरेंनी वक्तव्य केले. अजित पवार गटाचे मंत्री आहेत ते आदित्य तटकरे की आम्हाला अजितदादा हयात असताना त्यांना मुख्यमंत्री म्हणून पाहण्याची इच्छा होती, मात्र ते आता हयात नाही आणि त्यांची इच्छा आता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून ती पूर्ण होईल असं ते म्हटले. सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील असं त्यांचं म्हणणं आहे. अजितदादा पवार जिवंत असताना त्यांचं कौतुक करत होते आणि त्यांना मुख्यमंत्री होती अजितदादा पुढचे आहे अशा स्वरूपाचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे माणसं म्हणायचे. आता अजितदादा गेले आणि सुनेत्राताईंकडे सूत्र आले. मग आता सुनेत्राताईंना खुश करण्यासाठी अशा स्वरूपाचे वक्तव्य तटकरेंच्या माध्यमातून केलेलं आहे. एकनाथ शिंदे